नमस्कार, गुड मॉर्निंग आणि जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये मी आणि माझ्या मुलाचं रुटीन शेअर करते. तर आजच्या व्लॉगमध्ये आमच्या दोघांचं रुटीन शेअर करत असताना मुलांचा अभ्यास घेत असताना कोणती काळजी घ्यावी त्याविषयी आज आपण पाहणार आहोत. मुलांचा अभ्यास घेत असताना पालकांनी आणि सोबतच शिक्षक असो म्हणजेच होम ट्युशन वगैरे घेणारे जरी आपण असलो तरी आपण त्या बाबतीमध्ये मुलांच्या कलेने कसा अभ्यास घ्यावा याबद्दल आजच्या व्लॉगमध्ये इन डिटेल माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला आजचा व्लॉग 1% जरी आवडला ना तर नक्कीच लाईक करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण की सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. तर इथे जवळपास सकाळचे 8:45 होत आलेले आहेत आणि आता इथे मी माझ्या मुलाची फाईल सेट करते. परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्याचे सगळे फाईल्स व्यवस्थित लावून ठेवते. सोबतच वेळापत्रक देखील मी वाचून घेते, म्हणजेच मला अंदाज येईल त्याचा सिलेबस कुठपर्यंत कंप्लीट झालाय आणि त्याची आता तयारी किती बाकी आहे. मुलांचा अभ्यास घेताना त्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं फार आवश्यक आहे. जसं की अभ्यासाचं एक निश्चित वेळापत्रक तयार करणं, अभ्यासाच्या ठिकाणी शांतता असणं, आरामदायक वातावरण असणं आणि सोबतच मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणं हे फार महत्त्वाचं आहे. मुलांचा अभ्यास घेण्यासाठी अभ्यासाचं वेळापत्रक तयार करणं फार गरजेचं आहे. एक निश्चित वेळापत्रक आपण तयार करून मुलांना दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, अभ्यासाच्या वेळेत विश्रांती आणि मजेदार ॲक्टिव्हिटीजचा समावेश देखील आपण केला पाहिजे. त्यामुळे काय होतं, मुलांना अजिबातच कंटाळा वगैरे येत नाही आणि अभ्यासामध्ये जास्त इंटरेस्ट तयार होतो. खेळण्यासाठी आणि इतर ॲक्टिव्हिटीजसाठी देखील वेळ निश्चित आपण केला पाहिजे, जेणेकरून मुलांवर अभ्यासाचा ताण येणार नाही आणि मुलं मस्तपैकी मजेत अभ्यास करतील. आता सगळ्यात महत्त्वाचं, अभ्यासाचं वातावरण आपण कसं तयार करायचं. अभ्यासासाठी शांत आणि आरामदायक जागा अशी आपल्या घरामध्ये असतेच, ती आपण निवडली पाहिजे. सोबतच टीव्ही, मोबाईल आणि इतर विचलित करणारे घटक अभ्यासाच्या ठिकाणी अजिबातच नसावेत. सोबतच तुम्ही मुलांसोबत अभ्यासाला बसल्यास त्यांना अधिक प्रेरणा मिळेल. म्हणून एक पालक म्हणून आपण देखील मुलं अभ्यास करतात त्यावेळेस त्यांच्या बाजूला बसून त्यांना अधेमध्ये प्रश्न विचारून त्यांच्या मनातले प्रॉब्लेम जे आहेत, डाऊट्स जे आहेत ते आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळतं. मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपण नक्कीच करू शकतो. जसं की मुलांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना एक शाबासकी आपण नक्कीच देऊ शकतो. अभ्यास चांगला केल्यास त्यांना बक्षीस वगैरे द्या किंवा एखादं चॉकलेट वगैरे तर नक्कीच देऊ शकता. जसं की एखादी गोष्ट खेळायला बाहेर घेऊन जाणं किंवा मग लहान-सहान गोष्टीमध्ये मुलं खुश झाली की त्यांना चॉकलेट वगैरे देऊन त्यांचं प्रोत्साहन आपण नक्कीच वाढवू शकतो. सोबतच वेळोवेळी आपण मुलांशी संवाद साधला पाहिजे आणि अभ्यासातील अडचणी समजून आपण त्यांना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत. आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही शिक्षकांची मदत घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आपलं गुगल आहे किंवा मग जे आपलं मास मीडिया जे आहे त्याच्यावरून आपल्याला नॉलेज भरघोस मिळतं. जसं की यूट्यूबवरून वेगवेगळे अभ्यासाचे व्हिडिओ असतात, त्यावरून तुम्ही ते व्हिडिओ त्यांना दाखवून मुलांचे प्रॉब्लेम अभ्यासाच्या बाबतीतले दूर करू शकता. जसं की मी माझ्या मुलाला मॅथ्स शिकवण्यासाठी त्याला यूट्यूबवरती एक ॲप दिलेला आहे आणि तो त्या सरांचे व्हिडिओ रेग्युलरली बघतो आणि तशाच पद्धतीचे व्हिडिओ तो बघून मॅथ्स सॉल्व्ह करतो. त्याच्यामुळे त्याच्या अभ्यासामधले मॅथ्सचे जे प्रॉब्लेम आहेत ते बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेले आहेत. ॲप जर घ्यायचा नसेल तर यूट्यूबवरती भरपूर असे इयत्ता 1ली पासून ते 10वी पर्यंत खूप वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर ते तुम्ही नक्कीच सर्च करू शकता आणि आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये अशा पद्धतीने मदत करू शकता. मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी यासोबत अनेक अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण नक्कीच करू शकतो. एक पैसाही खर्च न करता तुम्ही घर बसल्या मुलांचा उत्तमरित्या अभ्यास घेऊ शकता. जसं की अशा काही गोष्टी आहेत, जसं की मुलांना एक्झाममध्ये निबंध लिहावे लागतात, पत्रलेखन असतं हिंदी, मराठी, इंग्लिश अशा वेगवेगळ्या भाषेतून आणि त्यावेळेस आपल्याला असं जाणवतं की मुलांचं अक्षर किंवा मग पत्रलेखन किंवा निबंध लेखन त्यांना व्यवस्थित जमत नाही. अशा वेळेस तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तकं वाचायला देत चला. सोबतच गुगलवरती किंवा मग यूट्यूबवरती वेगवेगळे निबंध वेगवेगळ्या भाषेमध्ये असतात तर ते वाचायला देत जा. तर यामुळे काय होईल, मुलांची भाषा शैली जी आहे लिखाणाची ती देखील वाढेल आणि वेगवेगळ्या आयडिया मिळतील मुलांना.
मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकायला प्रवृत्त केल्या पाहिजेत. जसं की आपली कामं आपण स्वतः केलं पाहिजे. तर हे आता या लहान वयातच आपण जर सवय लागली ना, तर मोठे झाल्यानंतर आपण पॅरेंट्स म्हणून किंवा पालक म्हणून आपल्यावर जास्त ताण येणार नाही. आणि म्हणूनच आज मी माझ्या मुलाला मॅगी बनवायला सांगितली. बऱ्याच दिवस त्याने नाश्त्याला मॅगी खाल्ली नव्हती आणि म्हणून म्हटलं की चला मॅगी आपण त्याला बनवायला शिकूया. तसा तो मॅगी बनवतो. त्याने मॅगी बनवायला ठेवलेली आहे. तर आता हे करत असताना माझे 2 उद्देश होते. एक म्हणजे त्याला गॅस पेटवता आला पाहिजे, मॅगीसारख्या छोट्या-मोठ्या गोष्टी त्याला स्वतःला बनवता आल्या पाहिजेत आणि दुसरी गोष्ट जर त्याच्या आवडीची वस्तू जर मी त्याला खायला घातली किंवा मग त्याला बनवायला जर सांगितली ना, तर त्याला इंटरेस्ट येतो काम करायला आणि सगळ्यात महत्त्वाचं छान असा आवडीचा खाऊ मिळाला, की मुलं देखील आवडीने आणि जोमाने अभ्यासाला लागतात. तर हे माझं निरीक्षण आहे. माझ्या मुलांकडून घेतलेला हा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते. मुलं अभ्यास करत असताना पालकांनी देखील त्यांची सोबत करणं गरजेचं आहे. जसं की मुलं अभ्यास करतायत तर त्यांच्या बाजूला बसून त्यांनी आपली कामं जर केली, तर त्यामुळे काय होतं, की मुलांना देखील असं वाटतं, की अरे बापरे! मम्मी-पप्पा देखील माझ्यासोबत काम करतायत आणि ते देखील अभ्यासामध्ये माझ्याकडे लक्ष देत आहेत. तर ही गोष्ट मुलांना मनापासून जाणवते. मुलांना अभ्यासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत केली पाहिजे आपण. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे काय होतं, कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीला मुलं घाबरत नाही आणि प्रत्येक गोष्ट करण्याचं त्यांच्यामध्ये धाडस येतं. सोबतच मुलांकडनं बऱ्याचशा अशा चुका होतात आणि त्यांना आपण ही गोष्ट पटवून दिली पाहिजे, की बऱ्याचशा चुकांमधूनच आपण शिकत असतो आणि पुढल्या वेळेस आपण याच चुकांमधून जे काही शिकतो ते पुढल्या वेळेस त्या चुका होत नाहीत. जसं की आता मी माझ्या मुलाला नाश्ता वगैरे बनवायला शिकवते. जसं की त्याने मॅगी वगैरे बनवलेलं आहे. जास्त काही मोठा टास्क देत नाही मी. पण जितक्या तो साध्या-साध्या गोष्टी करू शकतो कामातल्या, तर तितक्या तो करूच शकतो नक्की. आणि हेच मी त्याला पटवून देते. तर त्याने ना मॅगी बनवायला टाकलेली आहे. तर कचरा द्यायचा होता, तर कचरा घेऊन आलेला आहे तो. आणि आता त्याला म्हटलं, की सोबतच आता थोडंसं अगरबत्ती वगैरे लावून आपण दोघं जण पाया वगैरे पडूया. तर आता ते त्याला सांगितलंय. हात वगैरे धुवून आला आणि अगरबत्ती आता घेऊन चाललाय. तर आता इथे व्यवस्थित अगरबत्ती लावली, की आम्ही दोघंही व्यवस्थित पाया वगैरे पडून अभ्यासाला बसणार आहोत. तर आता सध्या तरी मुलांनी अभ्यास कसा करावा आणि पालकांनी त्यांच्याकडनं अभ्यास करून घेण्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्या हे आजच्या व्लॉगमध्ये बघितलंय. तर आता पुढे आपण मुलांना घरातील लहान-मोठी कामे शिकण्यासाठी कोणते वय योग्य आहे ते आपण समजून घेऊया. आजच्या काळात पालक त्यांच्या सोयीचा विचार करून मुलांची सर्व कामे स्वतःहूनच करून देतात, असे अनेकदा आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मूल वयाच्या अनेक वर्षातही स्वतंत्र होऊ शकत नाही. तुम्ही आजवर अशी चूक करत असाल तर आता ती करू नका. मुलांना घरातील लहान-मोठी कामे शिकवण्यासाठी कोणते वय योग्य आहे ते आपण समजून घेतले पाहिजे. तुमच्या मुलाला किंवा आपल्या मुलाला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. मुलांना स्वावलंबी बनवण्याची पहिली गोष्ट म्हणजे त्यांची स्वतःची कामे करण्याची सवय लावणे. हे करत असताना आपण त्यांच्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्ही शाळेचा गृहपाठासह स्वतःचे शूज आणि चप्पल घरात योग्य ठिकाणी ठेवणं, स्वतःचे जेवणाचे ताट उचलून ठेवणं इत्यादी सर्व कामांमुळे स्वावलंबन वाढेल आणि शिस्तही आपल्या मुलांना उत्तम प्रकारे लागेल. मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मुलांना सायकल चालवता आली पाहिजे. त्यामुळे काय होईल, लहान मुलांना दैनंदिन वस्तू दुकानातून घेऊन यायला लागतील ते. सोबतच अशा परिस्थितीमुळे मुलं एकटेच बाहेर जायला लागतील आणि त्यांना जगाबद्दल अधिक जाणून घेता येतील. सोबतच त्यांना व्यवहार ज्ञान देखील माहिती पडेल आणि अधिकच ते स्मार्ट बनतील. आपण पालक म्हणून बऱ्याचदा अशी तक्रार करतो, की आपली मुले त्यांची खोली स्वच्छ ठेवत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये लहानपणापासूनच मुलांना त्यांची खोली स्वच्छ ठेवायला शिकवायला पाहिजे. याशिवाय खोलीतील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्याच्या कडक सूचना देखील आपण दिल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांची खोली नेहमीच व्यवस्थित राहील. जसं की तुम्ही त्यांना त्यांची वह्या पुस्तकं व्यवस्थित जागेवरती ठेवायला सांगितलं पाहिजे. त्यांचे फाईल्स वगैरे व्यवस्थित सेट करून ठेवायला पाहिजे. सोबतच त्यांची जी कपडे वगैरे आहेत तर त्यांनी ती व्यवस्थित एका जागेवरती घडी घालून ठेवली पाहिजे. तर अशा छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या स्वतःच्या स्वतः करता आल्या पाहिजेत. असं केल्यामुळे मुलांना टापटीप आणि नीटनेटकेपणाची सवय लागते आणि मुलं ही छान अशी वावरायला लागतात आणि समाजामध्ये त्यांचं स्थान निर्माण करायला ही त्यांची पहिली पायरी देखील ते चढू शकतात. अशा पद्धतीचे पालकांनी नियम बनवले पाहिजेत आणि आपल्या मुलांना ते नियम कसे योग्य आहेत ते देखील पटवून देता आले पाहिजेत.
तर हा जो सकाळचा वेळ आहे ना, तर तो माझा आणि माझ्या मुलाचा आहे. त्यामध्ये आम्ही दोघं जण मस्तपैकी गप्पा गोष्टी करतो. त्याचा अभ्यास मी घेते. सोबतच त्याचं काय शाळेमध्ये दिलेलं आहे, फाईल बघणं, चेक करणं ह्या सगळ्या गोष्टी मी तपासून बघत असते. बरं, त्याची शाळा दुपारी झाल्यामुळे काय झालेलं आहे, तो सकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत त्याचं सगळं आवरून बसतो आणि त्यानंतर त्याचा अभ्यास वगैरे हे सगळं आम्ही दोघं उरकत असतो. बरं, अभ्यास वगैरे करत असताना बाकीच्या ज्या लहान-सहान ज्या गोष्टी आहेत, कामं करत असताना, तर त्या देखील मी तुमच्याशी आज शेअर केलेल्या आहेत. तर इथे ना 9:30 झालेले होते आणि या मुलीचा मी क्लास घेते आहे. तर सकाळची एकच मुलगी आहे आणि संध्याकाळची आहेत बऱ्यापैकी मुलं. तर आता अभ्यास घेत असताना तिचं बऱ्यापैकी मी पाठांतर वगैरे घेतलं. एक्झाम जवळ आल्यामुळे तिला व्यवस्थित लिहून दाखवायला देखील सांगितलं. तिची टेस्ट घेतली आणि त्यानंतर थोडासा वेळ होता, तर तिने काय केलं, शॉर्पनर केलं आणि पेन्सिलचं जे हे कव्हर होतं, साल जे म्हणतो आपण, तर ते निघालं होतं. तर त्या सालेचा उपयोग कसा करायचा तर ते मी तिला सांगत होते. तर साधारणपणे कार्ड पेपर असा घ्यायचा आणि त्याच्यावरती हे पेन्सिलचे जे फुलं असतात तर ते बनवून तुम्ही अशा प्रकारे इथे चिटकवू शकतात आणि तिथे हॅपी बर्थडे टू यू असं टॅगलाईन तुम्ही लिहू शकता. छान असं तुम्ही मस्तपैकी घरच्या घरी ग्रीटिंग करू शकता. सोबतच टीचर्स डे, मदर्स डे, फादर्स डे किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणीचे बर्थडे असतात. तर अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी ग्रीटिंग कार्ड बनवून देऊ शकता. तर ही ॲक्टिव्हिटी आज मी तिला सांगितली आणि ती देखील खूप कुतूहलाने ते बघत होती. तर मला इथे सांगायला आवडेल, की ही चिव जी आहे ना, तर गेल्या वर्षी ती टीचर्स डेला मला एक तिने छानसं गिफ्ट दिलं. त्याच्यावर तिने ना सुकलेलं जे पान असतं ना, त्या सुकलेल्या पानावरती तिने ना स्केच पेनने असं फुलं काढली होती आणि हॅपी टीचर्स डे असं तिने लिहून दिलेलं. तर ती ॲक्टिव्हिटी देखील मला तिची फार आवडली. खूप म्हणजे हुशार आहे ही चिव आणि मला तिची ही ॲक्टिव्हिटी आणि पटकन ग्रास्पिंग पॉवर म्हणजे कॅच करायची जी पॉवर आहे ना तिची, तर ते पाहून मला खरंच फार आनंद होतो. तर इकडे चिवचा अभ्यास चाललेला आहे, एक्झामची तयारी करतीये ती आणि सोबतच इथे मी माझ्या मुलाचा देखील अभ्यास घेतीये. तर त्याचं आता पाठांतर घेतीये. तर सकाळी तो साधारणपणे 9 वाजता अभ्यासाला बसला होता, 9:15ला आणि मग इथे त्याचं व्यवस्थित लर्निंग चालू आहे. तर त्याला टाईम टेबल बनवून दिलेलं आहे. सकाळी तो पाठांतर करतो आणि संध्याकाळी म्हणजे शाळेतून आल्यानंतर त्याचं व्यवस्थित मुलांसोबत खेळून वगैरे झाल्यानंतर त्याला मॅथ्स करायला बसवते आणि मॅथ्स सॉल्व्ह करत असताना तो YouTubeचा वापर करतो. YouTube त्याला शिकवण्यासाठी भरपूर असा हातभार लावत आहे. तो मॅथ्सचे व्हिडिओ बघतो, सोबतच सायन्सचे देखील व्हिडिओ बघत असतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांचा अभ्यास कसा घेऊ शकतो उत्तमरित्या, सोबतच त्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून कोणते-कोणते उपाय करू शकतो ते आपण पाहिलेलं आहे. तर इथे आज सकाळपासून मी, माझा मुलगा आमच्या दोघांचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. क्लास सुरू आहे. इथे क्लास सुरू असताना माझ्या मुलाचा अभ्यास देखील घेत आहे. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.